म्हणजे लहानपणापासून लग्न हा जेव्हा विषय यायचा तेव्हा मला जसा पर्सन हवा होता माझा हस्बंड म्हणून, की जो की काम असेल, जो की माझा राग शांत करू शकेल, जो की मला सपोर्ट करेल माझ्या ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी माझ्या करिअरच्या बाबतीत. आय होप अँड आय एम शुअर की मला माझा तसाच मिळाला आहे हस्बंड. त्यामुळे खूप हॅप्पी आहे मी की माझं लग्न आदित्य यांच्याशी होत आहे. माझी लाईक सपोर्ट सिस्टम बोलू शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त एक फ्रेंड जी ती माझी होती, बेस्ट फ्रेंड पण बोलू शकता तुम्ही. स्वभावातलं बोललं तर ती आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील ना तिच्या आजूबाजूला त्यांना ती जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. म्हणजे नेहमी असं आनंदी वातावरण ठेवते ती आजूबाजूला आणि सगळ्यांशी प्रेमळपणाने वागते. फक्त कधीतरी तिला क्वचितच राग येतो. म्हणजे जेव्हा तिला राग येतो ना तेव्हा ती थोडंसं उलट बोलू शकते. बाकी कधीच ती असं उद्धटपणे उत्तर नाही देत. आणि बाबू जेव्हा आमच्या घरात आला तेव्हा तिला इतकं म्हणजे बाबूबद्दल प्रेम आहे ना की ते सगळे दिवस खूप आठवतील. ती जॉबवर यायची तेव्हा खालनच ती बाबूला नेहमी आवाज द्यायची, बाबू मी आली आहे वगैरे असं. ते सगळं आठवून म्हणजे मन भरून येतं की आता म्हणजे खूप मिस करेल मी तिला. आणि बाकी तिला म्हणजे लाईफमध्ये खूप खूप सक्सेस मिळू दे हेच आता सद्गुरूचरणी निवेदन. आणि तिचे मिस्टर जे आहेत म्हणजे माझा जावई आणि त्यांची आई हे खूप प्रेमळ आहे. म्हणजे सद्गुरू कृपेने तिला खूप चांगलं घर मिळालं आहे जे की तिला सपोर्ट करेल करिअरबद्दल वगैरे असं मला खात्री आहे. लहान होती त्यावेळेला खूप म्हणजे शाळेत वेळ जायची, त्यावेळेला एकदम ना हसती खेळती अशी घरात खेळणारी बघितली. जेव्हा छोटी होती ती मोठी झाली, लग्न झालं, तिचं लग्न व्हायला आलं, ते खूप असं भरून येतं, असं वाईट वाटतं पण आनंद पण होतो लग्न होणार. लाईक मी हॅपी पण आहे आणि सॅड पण आहे, कारण की तिचं आता लग्न होत आहे तर लाईक ती चांगली गोष्ट आहे. पण असं वाटतं की ती आता जाणार दुसऱ्यांच्या घरी तर मी खाली येऊन कोणाशी गोष्टी शेअर करणार, ते सगळं मी मिस करणार. छोट्यापणापासूनच बघत आलो आणि ती एकदम केअरिंग आणि स्वीट आहे. कधी पण काय लागलं तर ती नेहमी असायची सगळ्यांसोबत आणि सगळ्यांसाठी. आणि खूप हौशी आहे घरामध्ये आणि खूप जास्त प्रेमळ आहे आणि तिच्यासारखी माया कोणामध्येच नसेल. शिवानी एक मायेची झळक आहे ती माझ्या जीवनातील एक स्पेशल, म्हणजे एकदम जसं जीवनामध्ये कोणतरी एक फेवरेट असतं ना, तशी माझी एक दीदी शिवानी आहे. जशी ती लाईफमध्ये आली, आम्हाला जसं वागणूक, एक काका असून ती आम्हाला भावासारखं मानते. आणि तिच्या लाईफमध्ये जिने आम्हाला शिकवले बऱ्यापैकी, तिने खूप काही शिकवले. पण आज आमची घरची ती लक्ष्मी आहे ना, माझ्या जीवनातली एक स्पेशल व्यक्ती म्हणून आज माझी शिवानी दीदीचा लग्न आहे. मला खूप छान वाटतंय, कारण की तिला हवं तसं तिला नवरा भेटला आहे. म्हणजे जे क्वालिटी पाहिजे होते ते त्याच्यामध्ये आहेत. आणि दीदी मी फक्त तुला एवढंच सांगतो, जर तू खुश असेल ना तर आम्ही खुश असू. मोठ्या मोठी आम्ही माणसे ती सर्व आम्ही घरचे खुश असू, फक्त तू खुश राहा.
डस्की ह्याला मी खूप जास्त मिस करणार आहे. मला नाही माहिती हा कसा माझ्याशी राहील, बिकॉज मी जॉबवरून आली, कुठूनही आली की हा जरा उड्या मारत येतो रोज मला भेटायला. ते मी आता खूप जास्त मिस करणार आहे. माझे सगळे मानसी, साक्षी, भावेशी, मांशू, नेहा, आर्यन, खुशी या सगळ्यांसाठी मला एक मेसेज आहे. You can count on me like 1, 2, 3 and I'll be there. आणि तुम्ही लाईफमध्ये कुठल्याही प्रॉब्लेममध्ये कधीही अडकलात तरी मी तुमच्यासाठी नेहमी हजर असेल. त्यामुळे कधी लेफ्ट अलोन नका फील करू. तेरे आने से सजा है आंगन दिल का मेरा, साथ मेरे तू रहे जो नैनों में ख्वाब सा. तू ही दरिया मेरा, तू ही किनारा साथिया. हाय तेरे बिन पल जो गुजरे लागे अधूरा सा. तूने छुआ दिल ये महका फिर से बहार सा. तू ही रूह मेरा, तू ही किनारा साथिया. हर दुआ में है यूं सजा नाम तेरा ओ साथिया. है ये इश्क का रंग जो मुझ में समाया, तू ही मेरा जहां, तुझको ख्वाबों में बसाया. लागी तुझसे लगन है और पिया है करीब तेरे रहना में. है ये इश्क का रंग जो मुझ में समाया, तू ही मेरा जहां, तुझको ख्वाबों में बसाया. लागी तुझसे लगन है और पिया है करीब तेरे रहना में.